हॅलो गाईज, नमस्कार नमस्ते. मी आहे रजिता. आज मी बनवणार आहे चिल्ली पनीर. त्यासाठी लागणारे साहित्य आहे. तर गाईज, हे पनीर लागणारे चिल्ली पनीरसाठी कॉर्नफ्लोअर, शेजवान चटणी आणि हे सोया सॉस. मी कलरफुल शिमला मिरची घेतले, हिरवी, लाल, पिवळी. कांदा घेतला, आलं, लसूण, मिरची, काली मिरची पावडर, मीठ, हिरवा कांदा. हे सर्व मी साहित्य घेतलं आहे. पहिलं मी करणार आहे या कॉर्नफ्लोअर लावून घेणार आहे याला. त्यानंतर त्यामध्ये घेणार आहे काली मिरची पावडर, त्यानंतर घेणार आहे थोडंसं मीठ, आता ह्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. तर गाईस, हे सर्व आता मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी ह्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते. आता हे जे पनीर मी त्याला कॉर्नफ्लोअर लावून घेतले ते आता यामध्ये फ्राय करून घ्यायचे. तेलामध्ये तेल थोडं गरम करायला ठेवायचं आहे. अजून काही गरम झालेलं नाही आहे. चालू कर. तर गाईस, हे आता तेल गरम झाले की नाही ते थोडंसं मी तुकडा टाकून बघते. अगर हे वरती आलं तर समजा गरम झालेलं आहे. अजून थोडं तेल गरम व्हायचं बाकी आहे. तर गाईस, हे तेल गरम झालेलं आहे, पाहू शकता. हे थोडं ब्राऊन कलर झाला आहे. आता मी ह्यामध्ये पनीर सोडते फ्राय करायला. अगोदर एवढं पनीर फ्राय करून घेते. तर गाईस, या अशा पद्धतीने पनीर फ्राय करून घ्यायचं आहे आणि गॅस फास्ट ठेवायचा आहे, स्लो ठेवायचं नाही आहे. तर हे मी काढून घेते. पाहू शकता याचा कलर. आता परत दुसरं पनीर सोडते. तर गाईस, हे पण पनीर आता झालेलं आहे. आता याला काढून घेऊया. गॅस स्लो करते.
एकदम फास्ट करते. आता गाईस ही जी शिमला मिरची घेतली आहे ना ते पण थोडीशी हलकी फ्राय करून घेते. आता याला थोडा फ्राय करायला घेऊया. शिमला मिरची हलकीच फ्राय करून घ्यायची, जास्त फ्राय करायची नाही आहे. तर ही शिमला मिरची त्या अशी काढून घ्यायचे. आता हे गॅस बंद करते. तसे शिमला मिरची झालेली फ्राय करून. हो आता गाईस ही कढई घेते, गॅस चालू केलं. आता यामध्ये थोडंसं तेल वापरलं आहे. आता यामध्ये मी हे लसूण टाकते. लसूणला हलकीच ब्राऊन करून घ्यायचे आहे, जास्त ब्राऊन करायची नाही आहे. चायनीजमध्ये हलकीच ब्राऊन करून घ्यायची असते. तर हे लसूण अशी हलकीशी ब्राऊन कलर झाले. आता त्यामध्ये मी हे आलं टाकते कापलेलं बारीक. त्याला पण थोडं तेलामध्ये परतून घेते. आता त्यामध्ये टाकते मिरची. त्यानंतर टाकते कांदा. आता हे सर्व मी तेलामध्ये परतून घेते. गॅस फास्ट ठेवायचा आहे. तर गाईस ह्या अशा पद्धतीने कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये टाकते मी काली मिरची पावडर. आता यामध्ये मी टाकते मीठ. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर टाकते हे मी सोया सॉस. मी एवढं घेतलेलं आहे सोया सॉस. त्यानंतर टाकते शेजवान चटणी.
त्यानंतर घ्यायचं कॉर्नफ्लोअर. असे 3 चमचे मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. यामध्ये मी पाणी मिक्स करते. आता मी यामध्ये पाणी मिक्स करून घेते. आता यामध्ये मी पाणी घालून घेते. याला थोडा वेळ उकळवून द्यायचं आहे. पाणी उकळलं की मला हे कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे. तर गाईस हे अशी उकळ आलेले पाण्याला. आता यामध्ये कॉर्नफ्लोअर मिक्स करते. आता याला असं मिक्स करून घ्यायचं, ढवळत राहायचं. तर याला चांगल्यापणे मिक्स करून घ्यायचं. तर गाईस यामध्ये सर्व आता पनीर आणि शिमला मिरची टाकून घेते. पाहू शकता कसं बनवत आहे. तर चायनीज पनीर या चिल्ली पनीर असे बनवते मी. यामध्ये आता मी हिरवी कांद्याची पात घालून देते. तर अशा पद्धतीने झाली आहे चिल्ली पनीर. गॅस स्लो करते. थोडा वेळ झाकून ठेवते. गो. तर गाईस पद्धतीने बनले आहे चिल्ली पनीर. पाहू शकता. तर मी गॅस बंद करते. झाले चिल्ली पनीर. आता यामध्ये थोडंसं मी हिरवी कांद्याची पात घालून घेते. तर गाईस ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.